भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात काही त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी महिलांनी आमच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे। त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक महिलांना पद देण्याच्या आमिषाने त्यांना रात्रीपर्यंत थांबवणं असेल, ढाब्यावर बोलवणं, दारू पिऊन जे आहे ते डान्स करायला लावणं, पार्ट्या करणं, अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून चाललेत। अशा पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे त्या पोलीस प्रोटेक्शनचा वापर सुद्धा दहशतीसाठी केला जातो। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे ते असल्यामुळे त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याची हिंमत करत नाही आणि म्हणूनच ते वारंवार त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर इतरांकरवी अनेक खोटे गुन्हे सुद्धा त्यांनी अनेकांवर दाखल केलेले आहेत। आणि अहिल्यानगर हे नाव याच सरकारने जे आहे ते आपण बघितलं असेल नगर जिल्ह्याला दिलेलं आहे आणि त्याच अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हेच महिलांशी अशा पद्धतीने चुकीचे वागणार असतील तर त्याला आळा बसला पाहिजे। त्यांचा त्वरित राजीनामा जो आहे तो घेणं गरजेचं आहे आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी सुद्धा करणं गरजेचं आहे। ही तक्रार आल्यानंतर आज सकाळी मी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे जी आहे ती रितसर तक्रार दिलेली आहे। राम शिंदे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील यांना सुद्धा मी मागणी केलेली आहे की यांची त्वरित जी आहे तो राजीनामा घेऊन हकालपट्टी करावी। आणि त्यांचा एक व्हिडिओ या महिलांनी मला ढाब्यावर डान्स करताना, दारू पिऊन डान्स करताना महिलांबरोबरचा पाठवलेला आहे, तो सुद्धा जो आहे तो मी मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी। सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, सर्व थोडतांड आहेत। तो जो ते म्हणतायत की जिल्हाध्यक्ष बोलवतात, त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ 16 मे 2024चा आहे। तो माझ्या ऑफिशियल अकाउंट इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती मी पोस्ट केलेला आहे। माझ्या मावस बहिणीच्या मुलीचा म्हणजे माझ्या बाचीचा त्या ठिकाणी वाढदिवस होता। तो वाढदिवसाचा प्रोग्राम आहे। ते हॉटेल जे आहे ते सुद्धा पूर्ण प्युअर व्हेज हॉटेल आहे। त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला आणि त्या वाढदिवसामध्ये मी एकटाच नव्हतो, शहरामधले भरपूर प्रतिष्ठित व्यापारी त्या ठिकाणी होते। पहिल्या माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक होत्या, त्या ठिकाणी सूर्यकांत सगम साहेब उद्योजक होते, त्या ठिकाणी सोमनाथजी महाले होते, सर्व मंडळी त्या ठिकाणी होती। आणि आमच्या वैयक्तिक फॅमिली प्रोग्राममध्ये मी 1 मिनिटाचा डान्स केला असेल तर काय चुकलं त्याच्यामध्ये? आणि ते जे सांगतायत की जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ते महिलांना बोलवतात, ढाब्यावर बोलवतात, हे करतात, तो जो व्हिडिओ आहे तो 14 महिन्यापूर्वीचा आहे। तो माझ्या ऑफिशियल अकाउंटला आहे ना। त्याच्यामुळे तो व्हिडिओ आणि त्याचे बोलता याचा काही संदर्भ लागत नाही। ती फक्त मला बदनाम करण्याचे आणि षडयंत्र आहे, ह्यापेक्षा वेगळं काही नाही। त्यांच्याकडे असं देखील त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत की आपण जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर महिलांना रात्री उशिरा थांबवणं वगैरे अशा आणखीन देखील आरोप आहेत। सर्व आरोप चुकीचे आहेत। अशी कोणती घटना झाली तुम्हाला सांगतो ना की तो व्हिडिओसुद्धा 14 महिन्यापूर्वीचा वापरला आहे आणि तो आमच्या फॅमिली व्हिडिओ आहे। तो त्याच्यामुळे सर्वजण दिसतात। आजही तुम्ही माझ्या सोशल मीडिया अकाउंटला गेले तर तुम्हाला तो दिसेल। 17 मे 2024ला तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आणि मी कोणाला बोलवलं नाही। जर त्यांच्याकडे कोणी तक्रार केली असेल तर त्यांनी सांगावं, पोलीस स्टेशनला जावं, एसपींकडे जावं, ते जाऊन तक्रार करावी माझी। हे सर्व बदनामी करण्याचे षडयंत्र आहे, ह्यापेक्षा वेगळं काही नाही। आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्याबद्दल फिर्याद देणार आहे आणि मानहानीचा दावा दाखल करणार आहे।